हॅलो नमस्कार राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. आपल्या वनश्री विला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. तर श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आज पंचमी आहे. तर ही आपण नागपंचमी म्हणून हा दिवस साजरा करत असतो. तर मंडळी, नागपंचमी ही श्रावणातच का केली जाते हाही प्रश्न पडत असेल तुम्हाला. तर कसं असतं की पाऊस बराच होऊन गेलेला असतो, त्याच्यामुळे शेतातली पिके खूप तरारलेली असतात आणि आता भाद्रपद जसा अर्धा संपला, धनधान्यही पिकायला सुरुवात होणार असते. आणि या धान्याचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे उंदीर. तर हा उंदीर शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान करत असतो आणि या उंदरांना कंट्रोल करण्यामध्ये नाग आणि धामण जातीच्या सापाचा खूप मोठा वाटा असतो. तर या सापांप्रती कृतज्ञता म्हणून नागपंचमी साजरी केली जाते. आता ती साजरी करायची म्हणजे काय, तर त्या दिवशी नांगरणे, शेतामध्ये खड्डे खोदणे किंवा इतर कुठलेही काम बंद ठेवले जाते, जेणेकरून गांडुळापासून ते सापांपर्यंत या सगळ्या सरपटणाऱ्या प्राण्यांना जमिनीत हालचाल करण्यासाठी कुठलेच रेस्ट्रिक्शन येऊ नयेत, म्हणून हा एक दिवस त्यांच्यासाठी राखीव ठेवला जातो. बाकी त्यांची पूजा करणे, त्यांना दूध पाजणे, पाणी पाजणे वगैरे या गोष्टी गौण आहेत. तर यामागे उद्देश हा की त्यांचंही संरक्षण व्हावं, हा संदेश दिला जातो. साप आणि घुबड हा अन्नसाखळीतील खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण हे दोन्ही उंदरांना नियंत्रण करतात. आणि आपल्या धर्मानुसार घुबड हे लक्ष्मीचे वाहन असते आणि लक्ष्मीची आणि घुबडाची दिवाळीत पूजा केली जाते. आणि त्याआधी सापाची, हे जे महादेवाने आपल्या गळ्यात धारण केलेलं आहे, तसेच शेषनागावर विष्णू भगवान हे योगनिद्रा घेत असतात. तर अशा या सापाचे पूजन केले जाते. अनादी काळापासून देवाधिकांनी सुद्धा ह्या सर्पदुनियेची दखल घेतलेली आहे. समुद्र मंथन जेव्हा होते तेव्हा मंदार पर्वताची रवी केली जाते आणि त्याला घुसळण्यासाठी वासुकी नागाची दोरी केली जाते. तेव्हा ते 14 रत्न बाहेर पडतात. म्हणजे तेव्हापासून सुद्धा ते महत्व आहेच सापांचं, नागांचं उल्लेख आहे पुराण काळात सुद्धा. आणि हा वासुकी नाग हा सगळ्यात मोठा असतो त्या काळातला नागांचा राजाच असतो तो. हो. तर मंडळी, भारतात 4 मुख्य विषारी सापांच्या जाती आढळतात. बाकी इतर 95% म्हणता येईल ते बिनविषारीच आहेत. फक्त आपल्याला यांची व्यवस्थित माहिती, विषारी बिनविषारी ओळखता येणं वगैरे हे महत्त्वाचं असतं. तर त्यात विषारी सापांमध्ये पहिला येतो नाग. तर नाग ओळखणं तसं खूप सोपं आहे. तो जेव्हा फणा काढतो तेव्हा लगेच लक्षात येतो, पण जेव्हा फणा काढलेला नसतो तेव्हा त्याच्या अंगावर बारीक बारीक बरेच मल्टिपल खवले असतात. तर त्यावरून आपण नागाला ओळखू शकतो. आणि नागाचं विष हे न्यूरोटॉक्सिक असतं, म्हणजे नाग चावल्यानंतर शरीरातले सर्व मसल्स पॅरलाइज व्हायला लागतात. अगदी म्हणजे श्वासही घ्यायला त्रास व्हायला लागतो. दुसरा विषारी साप म्हणजे घोणस. तर याला अगदी कर्दनकाळ म्हणता येईल, कारण याचा अटॅक करण्याचा रेट खूप जलद असतो. अगदी समोरच्याला अंदाज घेण्याच्या आत हा बाईट करू शकतो. आणि दिसायला म्हणाल तर हा अतिशय पुष्ट, लांब सडक आणि कॉफी कलरचा असतो आणि त्याच्या शरीरावर डार्क चॉकलेटी रंगाचे असे स्पॉट्स असतात, ज्याची एक साखळीच असते. अशी एक टिपिकल डिझाईन असते याच्या शरीरावर, ज्यावरून तो पटकन ओळखता येतो. पण बरेच लोक घोणसमध्ये आणि अजगरमध्ये कन्फ्युजन करतात आणि त्याला पकडायला जातात आणि तिथेच सगळं गणित चुकतं. आणि या सापाच्या विषामध्ये विष हे हिमोटॉक्सिक असतं, म्हणजे हा चावल्यानंतर शरीरातलं रक्ताची गुठळी होण्याची
जी शक्ती असते तीच नष्ट होत असते. त्यामुळे चावलेल्या भागाचा गँग्रीन होणे, तसेच लिव्हर, किडनी फेलियर वगैरे, किंवा शरीराच्या सगळ्या ज्या ओपनिंग्ज असतात, नाक, तोंड, कान, तसेच गुदद्वारातून सुद्धा लघवी वाटेसुद्धा रक्तस्राव सुरू होऊ शकतो. तर आणि याला इंग्लिशमध्ये रसल वायपर असंही म्हणतात. तर आता या वर्गातला तिसरा साप म्हणजे मण्यार, ज्याला कॉमन क्रेटही म्हणतात. हा असा काळाशार असतो, शायनिंग असतो, आणि याच्या शरीरावर पांढरे व्हाईट पट्टे असतात आडवे. तर हा शक्यतोवर निशाचर असतो आणि बऱ्याच वेळा हा घरात घुसण्याचा म्हणजे उबदार जागेकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि शक्यतोवर खाली झोपलेली जी व्यक्ती असते तर हा अंथरुणात जाऊन चावा घेत असतो, आणि याचा चावा एकदम म्हणजे पेनलेस म्हणता येईल, अगदी फक्त मुंगी चावल्यासारखं होतं. त्याच्यामुळे झोपेत बऱ्याच लोकांना कळत नाही आणि मग लवकर उपचार न मिळाल्यामुळे माणूस दगावतं. चौथा फुरसे, किंवा त्याला आपण रॅटल स्नेक म्हणतो. हा आपल्या शेपटाचा खुळखुळ्यासारखा आवाज करत असतो, म्हणून याला रॅटल स्नेक पण म्हणतात. तर हा पण एक अतिविषारी साप आहे, पण हा फार कॉमनली आढळत नाही. तर हे 4 साप सोडले तर बाकी सगळे बिनविषारी साप आहेत. धामण जी असते ही बऱ्याच वेळा शेतात आढळत असते, अगदी 10-12 फूट लांब असते, अतिशय जलद आणि हालचाल तिच्या अतिशय तत्पर असतात. अशी दिसते आणि अशी गायब होते ती. तर पण ही बिनविषारी असते आणि ही शेतातले उंदीर फस्तक करण्यामध्ये हिचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि त्यामुळे धामण ही आपल्या शेतात असली पाहिजे, जेणेकरून उंदीर राहणार नाहीत, आणि उंदीर नसले म्हणजे त्यांना खाण्यासाठी विषारी सापही येणार नाहीत. तर आता कसं आहे, साप तर शेतात राहणारच, कारण तो त्यांचा अधिवास आहे. पण आपण त्यांच्यापासून कसं संरक्षण केलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर शेतकऱ्यांनी शेतात वावरताना पायात गमबूट्स घातले पाहिजे, हातात जाड रबरचे मोजे घातले पाहिजे, ज्या जागेत काम करतायत तिथे पुरेसा उजेड असायला पाहिजे. तसंच निंदणी, वखरणी वगैरे हे कामं करताना ज्या एरियात करायचं आहे त्या भागात काठीने तो भाग झोडपून घ्यावा, किंवा तिथे थोडी माती उडवून द्यावी, जेणेकरून त्या कंपन्यांनी तिथे काय जे असेल साप वगैरे ते तिथून आपल्या वाटेने निघून जाईल. तसेच सर्पदंश झाल्यावर घाबरून न जाता दंश झालेल्या जागेच्या थोडे वर कपडा किंवा दोरीने पटकन बांधायचे असते, जेणेकरून विष शरीराच्या इतर भागात पसरणार नाही. फक्त हा नियम रसल वायपर म्हणजे घोणसच्या बाबतीत लागू होत नाही. जर घोणस चावलेला असेल तर पट्टी बांधायची नाही, नाहीतर गँग्रीन होण्याचे चान्सेस वाढून जातात. तर पटकन पट्टी बांधायची, आपल्या घरातल्या किंवा जवळच्या व्यक्तींना पटकन संपर्क करायचा, त्यांना सूचना द्यायची की आपल्याला सर्पदंश झालेला आहे. जास्त घाबरून गडबडून जायचं नाही, कारण जेव्हा आपण घाबरून जातो तेव्हा शरीराचा रक्तप्रवाह जास्त वाढतो, हृदयाचे ठोके जास्त वाढतात, आणि मग विष अजून शरीरात पसरायला त्याच्याने चालना मिळत असते. त्याच्यामुळे शांत राहायचं, शरीराचा तो भाग जास्त हालचाल करायचं नाही. 108 क्रमांकाची ॲम्ब्युलन्स असते, तिला पटकन फोन लावायचा, किंवा आपल्या खाजगी वाहनाने सरकारी दवाखान्यात तत्पर पोचायचं. शक्यतोवर अर्ध्या तासाच्या आत जर पोचलं तर बऱ्यापैकी आपले बरे होण्याचे चान्सेस वाढून जातात. आणि प्रत्येक सरकारी दवाखान्यात अँटीस्नेक विनोम म्हणजे प्रतिविष हे उपलब्ध असतेच. आणि तुम्हाला चावलेल्या सापाचं जर तुम्ही नाव वगैरे सांगितलं तर डॉक्टरांनाही उपचार करायला बरं पडत असतं ते. आता तुम्ही म्हणाल हे विषारी साप ठेवायचेच कशाला, हे कशाला पाहिजे, हा दिसला की ठेचावा. पण असं नसतं बरं का मंडळी. सर्पमित्राला बोलवून तुम्ही या सापाला सुरक्षितपणे रेस्क्यू करून पुन्हा जंगलात सोडून देऊ शकता. आणि कसं असतं, या सापांची जसा घोणस साप चावल्यावर
रक्ताची गुठळी होत नाही, तर मग या सापाचं विष हार्टमध्ये जे ब्लॉकेजेस होत असतात ते काढण्यासाठी जे औषधं बनतात त्यात वापरलं जातं. तसंच कोब्राचंही जे विनोम असतं त्याचाही बऱ्याच आजारांमध्ये वापर केला जातो. तर हे पण या सापांचं महत्त्व आहेच ना मंडळी. आणि काही लोक म्हणतात की तुम्हाला हे सगळं सांगायला सोपं वाटतं, पण ज्या घरातल्या व्यक्तीला साप चावला आहे किंवा जी व्यक्ती दगावली आहे त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं आहे, किंवा असं म्हणतात ना, जावे ज्याच्या वंशा तयाकडे यातना. पण कसं असतं, साप कुठलं पूर्वग्रह दूषित उद्देशाने तुम्हाला चावायला येत नसतो. त्याचा एकतर तुमचं त्याला धक्का लागलेला असतो किंवा चुकीने आपण त्याच्या वाटेत आलेलो असतो, त्याच्यामुळे हे सगळं घडत असतं. बाकी साप कधी बदला घेत नसतो. त्याच्यामुळे जसं आपलाही जीव आहे तसं त्याचाही जीव आहे. तर दोघांनी एकमेकांसोबत कसं ॲडजस्ट व्हायचं असतं हे खरं इथे महत्त्वाचं आहे. आता मी याचं एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देईल. साप हे पक्ष्यांची पिल्ले किंवा अंडी खायला जात असतात. तर पक्षी काय करतात, मग बाबळी जी काटेरी असते तिच्यामध्ये आपला खोपा बनवतात, ज्याच्यावर जेणेकरून सापाला लवकर चढता येत नाही. तर आणि अशी बाबळी पण निवडतात ते की जिच्या पायथ्याशी मोराचाही खोपा असतो, कारण मोर हाही सापाचा शत्रू आहे. त्याच्यामुळे आपोआप त्यांचं एकमेकांपासून संरक्षण होत असतं आणि ही अन्नसाखळी आपोआप अबाधित राहते. तर असंच काही आपणही करू शकतो ना, आणि संरक्षक योजना आपणही राबवूच शकतो ना मंडळी. काय वाटतं तुम्हाला? तसेच शेतकरी बांधवांनी कोंबड्या व बदक पाळले तरी पण साप परिसरात येत नाहीत, कारण कोंबड्या ह्या सारख्या चाळत असतात पालापाचोळा वगैरे, आणि त्याच्यामुळे आपोआप या गोष्टींपासून संरक्षण होतं. आणि बदक हे कंटिन्यू एक कर्कश आवाज करत असतात. सापाला कान नसतात, सापाला जरी ऐकू येत नसलं तरी हे जे कर्कर करणं असतं त्याचे कंपनं त्याच्यापर्यंत जातात आणि तो आपोआप धोका आहे असं समजून तिथून लांब चालला जातो. तसंच आपल्या घराच्या अवतीभोवती अडगळ सामान न ठेवणे, स्वच्छ ठेवणे, आणि शक्यतोवर शेतातले घरं हे खिडक्यांना संरक्षक जाळ्या लावणे, आणि जे मुख्य दरवाजे असतात ते तर आपण काही 24 तास बंद करून ठेवू शकत नाही, पण त्यांना आपण जाळीचे दरवाजे नक्कीच लावू शकतो, जेणेकरून हवा तर आत खेळती राहील पण हे असे सरपटणारे प्राणी घरात येणार नाहीत. सापांबद्दल अंधश्रद्धा पण खूप आहेत. जसं साप बदला घेतो, किंवा तो साप कोणता नागमणी घरात ठेवला की संपत्ती मिळते. पुन्हा साप दूध पितो, किंवा सापाची जी कात असते ती घरात ठेवल्याने खूप पैसा येतो. तर असं काही नसतं बरं का मंडळी. सापाची जी कात असते ती त्याच्या अंगावरची डेड स्किन असते, आणि ते त्यात कसं आहे, तो एक प्रकारे ती त्याची स्वच्छता असते. ते शरीरावर त्याचे जे जंतू बॅक्टेरिया वगैरे ते जे साचलेले असतात तर ते त्या शेड केलेल्या स्किनद्वारे तो काढत असतो. म्हणजे ती एक प्रकारे घाण असते, आणि ही घाण आपण घरात ठेवून कुठली संपत्ती मिळणार आहे. तर मंडळी, सध्या महाराष्ट्रावर घोणसचे संकट अशी एक बातमी माझ्या वाचण्यात येत आहे. तर याचे एक कारण असे आहे की सापांचा जो शत्रू मोर आणि घोरपड यांची संख्या कमी झालेली आहे. तर कुठेतरी हा समतोल साधला गेला पाहिजे, म्हणजे सापही वाचतील आणि मनुष्य प्राणीही सुरक्षित राहील. तसा हा सापांचा जो विषय आहे ना, तो मनोरंजक सुद्धा आहे. आजही सिनेसृष्टीला सुद्धा त्याची दखल घ्यावीशी वाटते, की मालिका निघतात सापांच्या. शिवाय ते हे नगिना, पूर्वीचा नागिन, लोक आवडीने पाहतात हे पिक्चर. आणि आवडतं ते लोकांना सगळं बघायला. चला तर मंडळी, ही आमची सापांबद्दलची माहिती, जागृती, साप चावल्यावर काय उपचार घ्यावे, साप कसे ओळखावे, हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सुरक्षित राहा, काळजी घ्या.